आणि आता आपण पाहणार आहोत 100 गाव 100 बातम्या। राज ठाकरेंच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयानं पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट जारी केलं। एका खटल्याच्या सुनावणीसाठी व्हीसी द्वारे तारखेला हजर न राहिल्यानं हे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलंय। मराठा समाजाचं आरक्षण मिळवण्यासाठी एकजुटीनं लढा देऊ, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात आणखी प्रबळपणे मांडण्यासाठी तसंच कोर्टातल्या लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। आदित्य ठाकरेंनी बोलण्यापेक्षा वरळीमध्ये काम करून दाखवावं, वरळी सोडून कुर्ल्यामध्ये येऊन माझ्यासोबत निवडणूक लढवावी असं चॅलेंज आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिलेलं आहे। पुण्यातून भाजपनं टिळक कुटुंबियांना तिकीट नाकारत अन्याय केल्याची भावना ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी दिलेली आहे। तसंच कसबा पेठ मतदारसंघ निवडणूक लढवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असतील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यापूर्वी साहित्य संमेलनात उपस्थिती दर्शवून एका परिसंवादासाठी उपस्थित राहणार आहेत। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची आज नांदेडमध्ये सभा होतीये। बीआरएसच्या विस्तारासाठी केसी राव यांचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्यांची जाहीर सभा होतीये। विरोधी पक्षनेते अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत। पाथर्डी तालुक्यातील तिसगावमधील प्रादेशिक पाणी योजनेचं अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूण दौऱ्यावर आहेत। चिपळूणमधल्या लोककला महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहतील। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये सत्यशोधक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, बाबा आढाव आणि हरी नरके उपस्थित राहणार आहेत। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रांवर सुरू होत्या। मात्र कृती समितीनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे या परीक्षा आता 3 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेमार्फत मुंबई स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत 7 योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे। पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना आखण्यात आलेली आहे। राज्यामध्ये जातीवाचक वस्त्यांची नावं प्रतिगामी असल्यानं राज्य सरकारनं बदलण्याचा निर्णय घेतला होता। समाज कल्याण विभागानं या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील 469 पैकी 391 जातीवाचक नावं बदलत या वस्त्यांना आता नवी नावं दिलेली आहेत। 7 फेब्रुवारीपासून बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सी प्रवास सुरू करण्यात येणार आहे। अवघ्या 30 मिनिटात बेलापूर ते मुंबई असा प्रवास करता येऊ शकेल। यामुळे वाढत्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा मोठी मदत होणार आहे। खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झालेला नाही आणि तो होऊही दिला नाही अशी खंत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे। उत्तर महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री पदासाठी अनेक पात्र उमेदवार असताना सुद्धा त्यांना संधी मिळाली नसल्याचं खडसे म्हणाले। सिंधुदुर्गातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीनं कोकणासाठी काही केलं नाही, नुकसान भरपाईची फुटकी कवडी सुद्धा दिली नाही, मात्र आताच्या सरकारनं कोकणसाठी निधी दिला असं फडणवीस म्हणाले। उद्धव ठाकरेंचं कोकणवरचं प्रेम हे बेगडी आहे। कोकणात आपण ग्रीन रिफायनरी आणणार होतो, मात्र महाविकास आघाडीनं खोटं सांगत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून विरोध केला अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केली आहे। तर रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या फेस्टिवलला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे। आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन वरळीतनं निवडणूक लढवण्याचं आव्हान देत आहेत। पण वरळी का? आदित्य ठाकरेंना जर इतका विश्वास असेल तर त्यांनी ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं भाजपच्या मोहित कंबोज यांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश काँग्रेसवर सत्यजित तांबे यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेत। पक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केलाय। द्वेषापोटी तांबे आणि थोरात कुटुंबाच्या विरोधात
षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप सुद्धा सत्यजित तांबेंनी केलाय. नाशिक पदवीधर निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपक्षच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडनं मार्गदर्शन घेत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्यजित तांबे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे सुद्धा खूप मसाला आहे, वेळ आला की सगळं बाहेर काढेन असा इशारा नाना पटोले यांनी दिलेला आहे. सत्यजित तांबे खोटं बोलत असल्याचा व्हॉट्सअप पुरावा काँग्रेसकडून सादर करण्यात आलाय. काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी तांबेंचे निकटवर्तीय सचिन गुंजाळ यांना व्हॉट्सअपवर 2 कोरे एबी फॉर्म पाठवल्याचं प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय. निवडणुकीमध्ये आमची चूक झाली. सत्यजित तांबे यांना तिकीट द्यायला हवं होतं असं अजित पवार यांनी म्हटलंय. सत्यजित काय आणि वडील काय, तरुण मुलं राजकारणात यायला हवीत असं म्हणत अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांची पाठराखण केली आहे. भाजपच्या पाठिंब्यानंच सत्यजित तांबे निवडून आल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये अनेक जण भविष्यकार झालेत असा टोला सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय. गोंदियातल्या सालेक्सा इथं गोंडवाना संमेलनाचं आयोजन केलं जात असतं. यावेळेला मोदींनी आदिवासी बांधवांना 75 वर्षांनंतर न्याय मिळवून दिला असल्याचं मत आदिवासी विकास मंत्री गावित यांनी व्यक्त केलंय. फडणवीस अहमदनगरचे प्रभारी असून ते जिल्ह्यात येण्याआधीच इतर पक्षांची पडझड सुरू झाल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय. याशिवाय फडणवीस जिल्ह्यामध्ये आल्यावर काय होईल ते पहा असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलंय. सत्यजित तांबे भाजपच्या सहकार्यावरच निवडून आल्याचं सुद्धा राम शिंदे म्हणाले. नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर जात कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधलंय. अजित पवार यांच्या आरोपांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदारकीचा अनुभव नसताना मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातनं राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळतेय. चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आता लवकरच जाहीर होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. दरम्यान सत्यजित तांबे यांच्याशी कधीही बोलणं झालेलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उद्या नावं जाहीर होणार असून हायकमांडकडे 7 उमेदवारांची नावं पाठवल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचंही पटोले यांनी स्पष्ट केलंय. गोंदियातल्या कचारगड गुफेमध्ये महाकाली कंकाली देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये मंत्री विजयकुमार गावित यांनी हजेरी लावली. कचारगडच्या विकासासाठी इतर नेत्यांप्रमाणे मी भूल थापा देणार नाही, तुम्ही प्रस्ताव पाठवा, मी निधी उपलब्ध करून देतो असं आश्वासन यावेळेला गावित यांनी दिलेलं आहे. बुलढाण्यामध्ये मेहकरकडून खामगावकडे जाणारी बस एका झाडावर आदळली, ज्यामध्ये 25 प्रवासी जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. गोंदियातल्या रामनगर परिसरामध्ये एका 32 वर्षीय तरुणानं आत्महत्या केलेली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातनं त्यानं ही आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या तपोवन शिवारातून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू आणि तांदूळ जप्त झालाय. तब्बल 9 लाखांचा हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. रेल्वे प्रवासादरम्यान पत्नीची पर्स चोरल्याच्या संशयातून एका व्यक्तीनं 2 तरुणांचं अपहरण केलं. इतकंच नाही तर या 2 तरुणांना 2 दिवस त्यानं एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या दोघांनाही सोडण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून 50,000 रुपयांची खंडणी मागितल्याचंही समजतंय. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अपहरण करून डांबून ठेवलेल्या या 2 तरुणांची सुटका करत अपहरणकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अजहर रहमान असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून आता या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यानंतर आता आपण पुन्हा एकदा पाहूया 100 गाव 100 बातम्या. धुळे जिल्ह्यातल्या विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असताना सुद्धा विजेच्या
लपंडावामुळे पिकांना पाणी देता येत नाही आणि त्यामुळे विजेचा पुरवठा सुरळीत करून किमान 8 तास वीज द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू असताना भाजपनं निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेल्याचा धक्कादायक आरोप विजयी उमेदवार धीरज लिंगाडे यांनी केलाय. चंद्रपूरचा सुपर किड 5 वर्षीय चित्रांश याचं शहरभर कौतुक होतंय. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती तो सहजपणे सांगतो. यासोबतच राज्यांची, त्यांच्या राजधान्यांची आणि 247 देशांची नावं देखील तो सलगपणे सांगतो. त्याच्या या क्षमतेचं सध्या कौतुक होत आहे. इगतपुरीच्या घारगावात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळालाय. भुताटकी केल्याचं सांगत 8 ते 10 घरांना घर सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलंय. एका कुटुंबातल्या मुलाचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं होतं. भोंदूबाबानं भुताटकीमुळे हे निधन झाल्याचं सांगितल्यानं पाड्यावरची लोक आता स्थलांतर करतायत. नवी मुंबई महानगरपालिकेनं 10 वर्षांपूर्वी स्कूल विजन ही संकल्पना राबवली होती. मात्र त्या विजनवर आजही प्रश्न उपस्थित होत आहेत. नक्की ही संकल्पना कुणासाठी होती असा प्रश्न बोनसरी इथले रहिवासी विचारतायत. खिडकीमध्ये वाळत टाकलेले कपडे चोरट्यानं चोरलेले आहेत. हा अजब चोर सीसीटीव्हीमध्ये आता चित्रित झालाय. बदलापूरच्या शनीनगर परिसरात हा प्रकार घडलाय. त्यामुळे आता कपडे सुद्धा वाळत टाकायचे नाहीत काय असा प्रश्न बदलापूरकरांना पडलाय. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये चुकून पोलीस कॉन्स्टेबलकडून फायरिंग झाली. पोलीस बंदूक ठेवत असताना अचानक ट्रिगर दाबलं गेलं आणि गोळी छताला लागली. सुदैवानं यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. बारामतीच्या मळद रोड परिसरात पार्लर चालवणाऱ्या महिलेच्या घरात दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. पोलिसांनी चौकशी करता शेजारी राहणाऱ्या महिलेनंच घराची चावी घेत चोरी केल्याचं उघड झालंय. पिंपरी चिंचवडमधले वाढते गुन्हे रोखण्यासाठी आता पोलीस आयुक्त चौबे यांनी ऑपरेशन ऑल आउट राबवलं. या ऑपरेशनमध्ये शेकडो शस्त्र आणि त्याचबरोबर 100हून अधिक कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. सांगली जिल्ह्यातील जवळपास 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीला आणण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून या टोळीकडून 8.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रेल्वे प्रवासादरम्यान पत्नीची पर्स चोरल्याच्या संशयातनं एका प्रवाशानं चक्क 2 तरुणांचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या तरुणांना 2 दिवस त्यांना एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उस्मानाबादमधली एक धक्कादायक घटना आता उघडकीला आलेली आहे. एका तरुणानं आपल्या विवाहित प्रेयसीवर केलेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी प्रेयसीच्या मुलाचं फिल्मी स्टाईल अपहरण केलंय. उस्मानाबादमधल्या नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा प्रकार आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. हिंगोली शहराजवळच्या खटकाळी भागातील खडेश्वर मठातील महंताच्या डोक्याला पिस्तूल लावून सोनं आणि रोख रक्कम लुटण्यात आलेली होती. या प्रकरणातल्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 3.25 लाख रुपयांचा मुद्देमालही पोलीस. ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 100 गाव 100 बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या होत्या. आता मात्र त्या वेळेत होणार असल्याची माहिती विद्यापीठ मंडळाच्या संचालकांनी दिलेली आहे. गुजरात परिवहन मंडळाच्या बसला कन्नडमध्ये अपघात झालाय. ही बस अहमदाबादकडे जात असताना एका पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस झाडाला जाऊन आदळली. या अपघातामध्ये 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. पंढरपूरमध्ये पंढरपूर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातनं जवळपास 4000 रनर्स सामील झाले. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 4 किलोमीटर अशा 3 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पार पडतीये. कडाक्याच्या थंडीत पंढरपूरमध्ये स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. पनवेल पालिका परिसरातील खारघर कोपरा या ठिकाणी अनधिकृत भरणाऱ्या आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट झालाय. या आठवडी बाजारातनं चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून पालिका आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. आणि यासोबतच 100 गाव 100 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.